topic that we are going to study, that is gymnosperm, division gymnosperm, and that is main subkingdom phanerogamy. So in phanerogamy, now we have completed the cryptogamy. अगोदर आपण बघितलेलं आहे क्रिप्टोगॅमी, दॅट इज द लोअर कॅटेगरी. प्लांट्स क्लासिफिकेशन मध्ये लोअर कॅटेगरी क्रिप्टोगॅमी, देन नेक्स्ट इज पॅनरोगॅमी. क्रिप्टोगॅमी मध्ये आतापर्यंत आपण बघितलं थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. नाव इन पॅनरोगॅमी मधला फर्स्ट डिव्हिजन येणार आहे जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्मी. Today we are going to see the characters of the gymnospermy, and the next division is the angiospermy. Angiospermy, you know, that is deleted from the syllabus, so that's why this is our the last topic of the chapter kingdom plantae. तर जनरल कॅरेक्टर्स मध्ये आता आपण पाहणार आहोत. सो प्लांट्स आतापर्यंत आपण पाहिला, हा छोटासा टॉपिक चॅप्टर होतो आहे प्लांट्स मध्ये. खूप तेवढं डीपली आणि इझिली यू कॅन अंडरस्टँड. तर याच्यामध्ये प्लांट बॉडी आपण पाहतोय सिम्पली रूट, स्टेम अँड लीफ अँड फ्लावर, एवढ्या याच्यामध्ये आपल्याला डिस्क्राईब करायचे आहे. त्यामुळे दॅट पार्ट्स इझिली टू रिमेंबर. कसे पार्ट्स म्हणजे जे पॉइंट्स आपण म्हणतो कशा कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे हे लक्षात घेणं याच्यामध्ये अतिशय सोपं आहे. आता प्लांट बॉडी म्हटलं की रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर या दृष्टिकोनातून आपल्याला पॉइंट्स लिहिणं सोपं आहे. आणि कंपॅरेटिव्हली बघितल्या गेलं, इव्हॉल्युशनरी बघितल्या गेलं तर आपल्याला सगळे चेंजेस जाणवतात. लोअर प्लांट्स टू हायर प्लांट काय काय चेंजेस झालेले आहे. जसं थॅलोफायटामध्ये बॉडी ही थॅलॉइड होती, ब्रायोफायटामध्ये लिटिल वन डिफरन्सिएशन आहे, टेरिडोफायटामध्ये पाहिलं आपण कम्प्लीट बॉडी डिफरन्शिएशन आपण बघितलं की रूट, स्टेम अँड लीफ. आणि पुढे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म अर्थात दीज आर द ट्री सारखं स्ट्रक्चर पण इथे फॉर्म झालेले आहे. तर डिफरन्सिएशन हे नॅचरली प्रॉपर आहे. त्याचबरोबर हे जे आपण म्हणतो व्हास्क्युलॅरिटी त्यानुसार डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे पहिलेचे दोन डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे कसे आहे तर नॉन व्हास्क्युलर आहे. पुढे टेरिडोफायटामध्ये व्हास्क्युलर सिस्टीम फॉर्म झाली होती, पण त्यामध्ये आपण पाहिलं की ज्या कंडक्टिंग टिश्यूला म्हणजे सुरुवात झाली होती फॉर्मेशनला, आता हे ट्रीज लाईक स्ट्रक्चर आपण पॅनरोगॅमी मध्ये पाहतो. तर याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम या दोन्ही कॉम्प्लेक्स टिश्यूचं जे कम्प्लीट स्ट्रक्चर इथे फॉर्म झालेले असणार. अर्थात झायलेमचे आपण पाहिलं, झायलेम कॉम्प्लेक्स टिश्यूचे 4 कंपोनंट असतात, ते 4ही आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार. त्याचबरोबर फ्लोएमचे सुद्धा 4 कंपोनंट असतात, तेही आता कम्प्लिटली म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला दिसणार की प्रॉपर कंडक्टिंग टिश्यूज फॉर्म झालेला आहे. हा इव्हॉल्युशनरी जो चेंज आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण इव्हॉल्युशनरी पहिला चेंज काय लक्षात घेतला की बॉडी डिफरन्सिएशन किंवा थॅलॉइड पासून बॉडी कम्प्लीट डिफरन्सिएशन कडे गेलेली आहे. प्रॉपर रूट, प्रॉपर स्टेम, प्रॉपर लीफ, आणि त्याच्यामध्येही बरेचसे प्रकार पुढे व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत. त्याचबरोबर व्हास्क्युलॅरिटी मध्ये पण पहिले दोन जे आहे थॅलॉइड असल्यामुळे नॉन व्हास्क्युलर, टेरिडोफायटामध्ये व्हास्क्युलॅरिटी फॉर्म झालेली आहे, पण झायलेम अँड फ्लोएम इट इज नॉट कम्प्लिटली डेव्हलप. ते जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये पुढे झायलेम अँड फ्लोएम हे जे कॉम्प्लेक्स टिश्यू वेल डेव्हलप झालेले आहे. हा इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स, इव्हॉल्युशनरी चेंज इंडिकेट करते. जसं आपण ॲनिमल्स मध्ये पण पाहतो की हार्ट कसा 2 चेंबर कडून 4 चेंबर कडे त्याची ग्रोथ झालेली आहे. हा इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स इंडिकेट करते ऍडव्हान्स फीचर. त्याच पद्धतीने प्लांट्स मध्ये सुद्धा हे इव्हॉल्युशन होत आलेलं आहे अप टू अँजिओस्पर्म. सो दीज आर द फ्लावरिंग अँड द लार्जर ट्रीज लाईक स्ट्रक्चर इन द प्लांट्स अँजिओस्पर्मी. तर आज आपण पाहतोय आता जनरल कॅरेक्टर्स ऑफ जिम्नोस्पर्म. नावात एक लक्षात घ्यायचं आहे मुलांनो, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टीचे मिनिंग हे त्याच्या नावात दिलेले असतात. पहिले त्या नावाची फोड करायला शिकायचं. ज्या वेळेला एखाद्या टॉपिक कडे तुम्ही याच्याकडे बघता त्यावेळेला त्याच्या नावामध्ये काय दिलं. जसं फॉर एक्झाम्पल पहिलेच आपण म्हटलं की थॅलोफायटा. आता फायटा म्हणजे काय तर प्लांट्स, थॅलो म्हणजे काय त्याला डिस्क्राईब करा. थॅलो मीन्स थॅलॉइड. बॉडी कशी आहे, हे प्लांट कसे आहेत, थॅलॉइड आहे. मग थॅलॉइडचं मिनिंग काय आहे हे लक्षात घेतलं. ओके, तर ते नावामध्येच तुम्हाला ते कॅरेक्टर्स जाणवतात.
आता इथे सुद्धा आपण नावामधलंच मिनिंग घेणार आहे लक्षात. जिम्नोस्पर्म्स, जिम्नोस्पर्मी, जिम्नोस्पर्म्स. तर जिम्नो आणि स्पर्मा, स्पर्मा म्हणजे सीड आणि जिम्नो म्हणजे नेकेड, दॅट इज ओपन. इथे सीड्स कशा आहेत तर ओपन आहे. याचं हे स्पेशल फीचर्स आहेत आणि म्हणून नावच दिलेलं आहे जिम्नोस्पर्म. स्पर्मा म्हणजे सीड, जिम्नोज म्हणजे ओपन किंवा नेकेड. याच्या ज्या सीड्स आहेत त्या झाडावर कशा आहेत, ओपन आहेत, म्हणून याला नाव दिलेलं आहे जिम्नोस्पर्म. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म, अँजिओस्पर्मी, अँजिओस्पर्म्स. अँजिओ मध्ये स्पर्मा सीड, अँजिओ म्हणजे हिडन. सीड्स कुठे हिडन आहे, फ्रूट कव्हरच्या आतमध्ये. भोवती फ्रूट कव्हर आहे आणि आतमध्ये सीड्स आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणणार अँजिओस्पर्म. नावातच दिलेलं आहे. इथे सीड्स ओपन आहे, तिकडे सीड्स हिडन आहे इनसाइड द फ्रूट कव्हरिंग. आता इथे सीड ओपन आहे म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं फ्रूट कव्हरिंग नाही, हे नॉन फ्लॉवरिंग आहे. याच्यामध्ये फक्त सीड्स फॉर्म होतात. तर हे जे आहे जिम्नोस्पर्म्स मध्ये आता आपण पाहू टाइप्स. मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन. जे आपल्याला फॉरेस्ट आपण बरेच वेळा म्हणतो की एव्हरग्रीन हा जो हे आहे म्हणजे हे जे जिम्नोस्पर्म्स जे आहे बॉटनिकल गार्डन मध्ये पण तुम्ही छान पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण बॉटनिकल गार्डन पण अगोदर घेतलंय, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जिम्नोस्पर्म्स बघू शकता. सो दीज आर द एव्हरग्रीन. देन श्रब पण आहे, श्रब पासून तर ट्रीज पर्यंत यू कॅन सी द जिम्नोस्पर्म्स. काही श्रब फॉर्म मध्ये पण आहे. देन वुडी ट्रीज, अतिशय वुडी ट्रीज पण आपल्याला जिम्नोस्पर्म मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हिअर you can see the complete structure of the plants and well differentiation. त्यानंतर vascular tissues मी म्हटलं की plants have well developed xylem and with tracheids and phloem with sieve cell. हे महत्वाचे कंपोनेंट आहे म्हणून आपण पहिले इन्क्लूड केले की xylem with tracheids. xylem मधला महत्वाचा कंपोनेंट ट्रकीड आणि फ्लोएम मधले sieve cells. बाकीचे कंपोनेंट त्याला अजून आहे त्याच्यामध्ये जे सपोर्टिव्ह आहेत, पण मेन जे ट्रान्सपोर्टिंगचे जे आपण म्हणतो दॅट इज द ट्रकीड अँड द सिव्ह सेल. फ्लोएमचं काम असते, फ्लोएम विथ सिव्ह सेल यांचं काम काय आहे, फूडचं ट्रान्सपोर्टेशन करणे. आणि झायलेम विथ ट्रकीड काय ट्रान्सपोर्ट करते तर दॅट इज द वॉटर. आता तुम्हाला माहिती आहे प्लांटची अरेंजमेंट कशी आहे, टोटली इरेक्ट आहे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशन. त्यामुळे हाऊ मच इट इज, आता बऱ्याच मेकॅनिझम आहे की कशा पद्धतीने वॉटर जे आहे ते वरच्या दिशेने ट्रान्सफर करणे. दिस इज अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशन. ओके, सो दॅट नीड्स ऍक्टिव्ह फोर्स. तर ही मोठी मेकॅनिझम आहे, त्याच्या मागे बऱ्याच काही गोष्टी आहे. हे पुढे तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये शिकायला मिळेल किंवा तुम्ही अगोदरही 10th मध्ये शिकलेला आहात. तर ते लक्षात घेतलं तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने प्लांट्स मध्ये, त्यामुळे वॉटरची ट्रान्सपोर्टेशन ही मेकॅनिझम कशी आहे. तर प्लांट्स इरेक्ट असल्या याच्यामध्ये की वरच्या दिशेने आपण पाहतोय इट इज ऍक्टिव्हली द वॉटर इट इज टेकन बाय द रूट अँड इट इज सप्लाइड टू अप्पर टॉपमोस्ट पार्ट ऑफ द बॉडी. त्यामुळे झायलेमचा महत्वाचा रोल आहे. ओके, सो दीज आर द ट्रकीड्स अँड फ्लोएम विथ सिव्ह सेल्स. अगे अपोजिट ही जी आहे डायरेक्शन फ्लोएम दाखवते झायलेमच्या, आणि लीफ मध्ये फूड तयार होते आणि प्रत्येक पार्ट्सला सप्लाय होते. हे थोडंसं तुम्ही अगोदर शिकलेलं आहात, त्याला आपण म्हणतो व्हास्क्युलर टिश्यू, झायलेम अँड फ्लोएम. फ्लावरची अरेंजमेंट कशी आहे, दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रोड्युसिंग नेकेड सीड. प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट, नॉट कम्प्लिटली. जसं अँजिओस्पर्म मध्ये आपण कम्प्लिटली फ्लावरिंग प्लांट्स म्हणतो. दिस इज प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट producing naked seeds. Seeds are not covered by fruits. इथे ओव्हरी नाही. So seeds are not covered by fruit. That is ovary. त्यामुळे सीड्स कसे आहेत, टोटली नेकेड आहे, ओपन आहे. मोठ्या मोठ्या या ज्या सीड्स आहेत त्या प्लांट्सवर तशा आपल्याला दिसतील. सो दॅट इज नॉट कव्हर्ड बाय द फ्रूट. हे महत्वाचं फीचर असल्यामुळे याला नाव दिलं गेलेलं आहे जिम्नोस्पर्म. बॉडी, the plant body is sporophyte differentiated into root, stem and leaf. The main plant body काय आहे, sporophyte, which is differentiated into root, stem and leaf. The next feature, root system is a taproot system. Taproot type. कालच आपण बघितलं होतं की adventitious root आणि taproot मधला फरक.
की ऍडव्हान्टेशियस रूट, फायब्रस रूट जे आहे जे इझिली आपण टेकआउट करू शकतो, दॅट इज ऍडव्हान्टेशियस. हे टॅप रूट जे असतात ते अतिशय खोलवर गेलेले जे रूट्स आहेत त्याला आपण म्हणतो टॅप रूट सिस्टीम. In some gymnosperm, the root forms symbiotic association with other life form. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दोन प्रकारचे रूट्स आपल्याला फाइंड आउट होतात जिम्नोस्पर्म मध्ये. एक म्हणजे कोरालाइट रूट्स आणि दुसरं म्हणजे मायकोरायझी. मायकोरायझीचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं होतं की मायको हा जो आहे मायकोरायझी इज दॅट इज द रिलेटेड टू फंगस. ओके, तर याच्यामध्ये सिम्बायोटिक असोसिएशन आहे. कोरालाइट रूट आणि मायकोरायझी असे दोन प्रकारचे जे रूट्स आहे ते काही फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॅपरूट सिस्टीम इथे आहे जनरल रूटच्या स्ट्रक्चर मध्ये टॅपरूट सिस्टीम आपण म्हणतोय, पण मेनी gymnosperms they are showing the corallite roots and especially cycas C. You can remember the cycas, it shows the corallite roots and pinus it shows the mycorrhizae. हे जे पाइन देवदार हे जे जिम्नोस्पर्मचे काही एक्झाम्पल्स आहेत. पायनस मध्ये याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे रूट्स असणार आहे तर मायकोरायझा. आणि सायकस जे स्पेशली आहे, सायकस व्हेरी वेल फॅमिलियर यू नो एक्झाम्पल ऑफ द जिम्नोस्पर्म. तर सायकस मध्ये कोरालाइट रूट्स असतात. कोरालाइट रूट्स ऑफ सायकस शोज असोसिएशन विथ द ब्ल्यू ग्रीन अल्गी. याला आपण म्हणतो सायनोबॅक्टेरिया सुद्धा आपण म्हणतो. नायट्रोजन फिक्सेशन साठी पण यांचं मदत होते. तर ब्ल्यू ग्रीन अल्गी जी आहे याच्या बरोबर जे सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात, तर हे कोरालाइट रूट्स of the cycas shows the symbiotic association with blue green algae. या ज्या आहे या सायकस रूट बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात, त्याला आपण म्हणतो कोरालाइट रूट्स. त्यानंतर हे पायनस मध्ये जे आहे असोसिएशन विथ एंडोफायटिक फंगाई कॉल्ड ॲज द मायकोरायझा. याच्यावर जे फंगस ग्रोनअप होते त्यांची जी या पायनस प्लांटवर जे फंगस ग्रो होते ते फंगस जे आहे ते असोसिएशन करते, त्याला आपण म्हणतो मायकोरायझा रूट. ओके, सो मायकोरायझा यु नो फंगस आणि याच्यातली आपण असोसिएशन अगोदरही पाहिली होती, लायकेन मध्ये पाहिली होती. लायकेन इज द असोसिएशन ऑफ द अल्गी अँड फंगस. तर ते लोअर प्लांट्स आहे अल्गी आणि फंगस, त्यांच्यामधली जी असोसिएशन आहे लोअर प्लांट मध्ये त्याला आपण पर्टिक्युलरली म्हटलं गेलेलं आहे लायकेन टर्म यूज केल्या गेली आहे. इथे पर्टिक्युलरली लक्षात घ्या, इथे पण फंगसची असोसिएशन कशा बरोबर आहे, हायर प्लांट बरोबर आहे. इथे फंगसची असोसिएशन डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. फंगसची असोसिएशन लोअर प्लांट म्हणजे अगदी अल्गी युनिसेल्युलर त्याबरोबर अल्गी बरोबर फंगसची जेव्हा असोसिएशन असेल सिम्बायोटिक. आणि सिम्बायसिसचा अर्थ सांगितलेला आहे तुम्हाला की सिम्बायोटिक म्हणजे काय तर बोथ द पार्टनर्स गेट बेनिफिटेड, दोघांना बेनिफिट मिळतो. अर्थात प्लांट असल्यामुळे प्लांट काय प्रोव्हाइड करणार आहे न्यूट्रिशन, तर फंगस काय प्रोव्हाइड करेल दॅट इज द प्रोटेक्शन. तर या पद्धतीने सिम्बायोटिक असोसिएशन हे दोघांमध्ये आहे. अल्गी आणि फंगसची असोसिएशनला आपण लायकेन म्हणतो. आता फंगस इथे असोसिएशन दाखवते हायर प्लांट लाईक पायनस बरोबर आणि त्या असोसिएशनला आपण म्हणतो एंडोफायटिक फंगाय मीन्स इनसाइड त्याच्यामध्ये जे हे फंगस करतात त्याला आपण म्हणतो मायकोरायझी. सो दिस इज गिव्हिंग इन द नायट्रोजन फिक्सेशन वगैरे हे जे आहे फर्टिलायझर्स मध्ये आवश्यक आहे, तर त्यामध्ये हे इम्पॉर्टंट रोल कीप करतात. कोरालाइट रूट्स ऑल्सो ऑफ द सायकसचे जे कोरालाइट रूट्स आहे दे आर शोइंग असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी. सो दीज आर द सेम म्हणजे फीचर्स यू हॅव टू प्रॉमिनंटली रिमेंबर. की हे बघा पहिले आपण पाहिलं की जिम्नोस्पर्म हे कोणत्या टाईपचे आहेत, एव्हरग्रीन श्रब मध्ये येतात, वुडी ट्रीज आहे. वास्क्युलर टिश्यूज हा पॉइंट आपण घेतलेला आहे. मी तुम्हाला म्हटलंय की प्रत्येक प्लांट मध्ये तुम्ही कोणत्याही याचे कॅरेक्टर ज्या वेळेला विचारल्या जाईल कोणतेही याचे, तर पहिला पॉइंट हाच लिहायचा आहे की बॉडी वेदर इट इज डिफरन्शिएटेड ऑर नॉट. आणि त्याला लिंक दुसरा पॉइंट अर्थात असणार आहे झॅलेम फ्लोएम प्रेझेंट ऑर नॉट. झॅलेम फ्लोएम प्रेझेंट आहे म्हणजेच ते प्लांट वास्क्युलर आहे, नसेल तर ते नॉन व्हास्क्युलर आहे. हा पॉइंट आलाच. हे दोन पॉइंट आरामशीर लिहिता येतात. त्यानंतर बॉडीला डिस्क्राईब करायचे रूट स्टेम लीफ मध्ये. देन वी हॅव सीन दॅट द फ्लावर बॉडी रूट्स, तर रूट मध्ये हे डिटेल डिस्क्रिप्शन आपण घेतलेलं आहे की स्पेशली
किंवा असा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो की कोरलेट रूट्स आर फाउंड इन धीस और मायकोरायझी रूट्स आर फाउंड इन धीस. ते एमसीक्यू मध्ये जर क्वेश्चन आले तर यू शुड राईट आणि कोणाबरोबर असोसिएशन करते या पॉइंटवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कोरलेट रूट मध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीचा रोल आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गीला सायनोबॅक्टेरिया सुद्धा म्हणतात. कोरलेट रूटचं असोसिएशन ब्ल्यू ग्रीन अल्गी बरोबर आहे आणि मायकोरायझी म्हटलं की त्याच्यामध्ये फंगस आला पाहिजे. तर फंगस हे एक फर्टिलायझर म्हणून यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन मध्ये हे सगळे मदत करत असतात. त्यामुळे ही असोसिएशन आहे प्लांट बरोबर, हायर प्लांट बरोबर. कारण या पद्धतीने हे जे आहे रूटचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. मोस्टली इट इज हॅव्हिंग द टॅप रूट सिस्टीम. देन स्टेम. स्टेम कसं आहे याच्यामध्ये, तर स्टेम कसं आहे जिम्नोस्पर्मचं. इन जिम्नोस्पर्म स्टेम इज मोस्टली इरेक्ट, एरियल. आता याच्या जिम्नोस्पर्मचे प्लांट्स हे टोटली म्हणजे जे ट्री लाईक, श्रब लाईक जे आहे, तर त्यामुळे नॅचरली स्टेम कसं आहे, इरेक्ट आहे, एरियल आहे, सॉलिड आहे, सिलेंड्रिकल आहे. सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म. सेकंडरी ग्रोथ पार्ट आपण पाहिला. टेरिडोफायटा मध्ये सेकंडरी ग्रोथ दाखवत नाही. जिम्नोस्पर्म मध्ये सेकंडरी ग्रोथ ही दाखवते ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. सेकंडरी ग्रोथ म्हणजे जेव्हा प्लांट्स ग्रोथ होतो तेव्हा ते कितीतरी ब्रांचिंग स्ट्रक्चर दाखवते. त्याच्या भोवती ज्या ब्रांचेस फॉर्म होतात प्रत्येक वेळेला, दिस इज बिकॉज ऑफ द कॅम्बियम. त्यामुळे हे पुढे तुम्ही फ्लावरिंग जो हे आहे मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लावर या याच्यामध्ये हे सगळे पार्ट डिटेलमध्ये शिकणार आहात. त्यामुळे इथे फक्त आपण पॉइंट्स लक्षात घेणार आहे. अँड इट्स रोल. सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म. ही सेकंडरी ग्रोथ कोणामुळे होत असते, या कॅम्बियम टिश्यूजमुळे होत असते. कॅम्बियम टिश्यू इथे प्रेझेंट आहे फॅनेरोगॅमी मध्ये, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये, इतर याच्यात नाही. त्यामुळे इथे कॅम्बियम प्रेझेंट असल्यामुळे सेकंडरी ग्रोथ आपल्याला दिसते. ते प्लांट्स पूर्णपणे स्प्रेड होणे याचाच अर्थ. जी सेकंडरी ग्रोथ म्हणजे तुम्ही पाहता की कितीतरी ब्रांचेस त्याला येऊन ते प्लांट्स पूर्णपणे बहरणे ज्याला आपण म्हणतो, तर ते जे प्लांट्स आहे दॅट ब्रांचिंग स्ट्रक्चर अँड ऑल वी कॅन सी बिकॉज ऑफ द कॅम्बियम. इन सायकस युजली. आता त्याच्यामध्ये पण प्रकार आहे. काही जे हे आहे एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनब्रांच स्ट्रक्चर दिसेल, तर काही याच्यामध्ये तुम्हाला ब्रांचेस स्ट्रक्चर दिसेल. इन सायकस इट इज युजली अनब्रांच. हे अनब्रांच स्ट्रक्चर आहे. तर पायनस आणि सिड्रस हे जे या ज्या ट्रीज आहे याच्यामध्ये तुम्हाला टोटली ब्रांचिंग स्ट्रक्चर दिसेल पूर्ण. त्याचबरोबर याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे जे ब्रांचिंग प्लांट्स आहेत, व्हायलिन कोनिफर म्हणून शब्द वापरले आहे. कोनिफर का म्हटलं गेलेलं आहे एक लक्षात घ्यायचं की कोनिफर आपण इथे का म्हटलेलं आहे. इट इज ब्रांच स्ट्रक्चर. पायनस अँड सिड्रस दिस आर द एक्झाम्पल. सायकस कसं आहे, सायकस तुम्ही बघा, सायकस ट्री सगळ्यांनी बघितली असेल. यू कॅन सी ऑल्सो द इमेज on the Google. So in Cycas you can see it is the unbranched, straight grown up होते, त्याला ब्रांचेस नाही. तर हे जे पायनस आहे, सिड्रस आहे, दिस इज द ब्रांच स्ट्रक्चर. हे ब्रांच आहे. दुसरा पॉइंट असा आहे की कोनिफर, याला कोनिफर का म्हटलं गेले आहे, कारण याच्या ज्या लीव्स आहेत त्या अशा निडल सारख्या आहेत. या पायनसच्या किंवा सिड्रस हे जे ट्रीज आहे हे ब्रांच स्ट्रक्चर आपण म्हणतो. याला भरपूर लीव्स, ब्रांचेस असणार, पण याच्या लीफ कशा आहेत तर कोनिफर प्लांट्स म्हणून म्हणतो आपण त्याला. कोन सारख्या, निडल सारख्या याच्या, निडल सारख्या याच्या लीफ आहे. दिस इज द स्पेशल फीचर ऑफ कोनिफर. कोनिफर मध्ये लीफ कशा आहेत तर निडल सारख्या. निडल सारख्या काय आहे तर व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दॅट प्लांट, की कोनिफर कोणाला म्हणतो आपण, त्याला त्याचे जे लीफ आहे ते निडल सारखे आहे. जनरल आपण लीफ कसे पाहतो, ब्रॉड पाहतो, पण ब्रॉड लीफ असेल तर त्याच्यावर भरपूर स्टोमॅटा असतात आणि स्टोमॅटाचं काम आहे दॅट इज वॉटर लॉस करणे आउटसाइड. ओके, ज्याला आपण म्हणतो की ट्रान्सपिरेशन. शब्द नीट लक्षात घ्या. जेव्हा लीफ सरफेस वरून वॉटर लॉस होतो त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो ट्रान्सपिरेशन. त्याचा खूप इम्पॉर्टंट आहे रोल. पुढे आपल्याला शिकायचंच आहे की ट्रान्सपिरेशन जेवढं जास्त होईल तेवढं, तरी इथे रिलेशन एक लक्षात घ्या, एक पॉईंट सांगते की ट्रान्सपिरेशन जेव्हा जास्त होत असते त्याच्यावर रूट जास्तीत जास्त वॉटर ऍब्झॉर्व करत असते. रूटचं वॉटर ऍब्झॉर्व करणं हे ट्रान्सपिरेशनवर डिपेंड करते. त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. यू कॅन रिमेंबर, जेवढं ट्रान्सपिरेशन जास्त तेवढं वॉटर ऍब्झॉर्प्शन रूटद्वारे जास्त. त्यामुळे ट्रान्सपिरेशन हा जो पार्ट आहे, ट्रान्सपिरेशन म्हणतो आपण, म्हणजेच वॉटर लॉस थ्रू द लीफ सरफेस. लीफवर असे छोटे छोटे हे असतात, स्टोमॅटा असतात, तुम्हाला माहिती आहे, स्टोमॅटा मधून वॉटर हे बाहेर निघत असते.
जसं फॉर एक्झाम्पल जेवढं आपल्याला पर्स्पिरेशन स्वेटिंग होईल तेवढं आपल्याला ड्रिंकिंग होईल. त्याच रूलनुसार प्लांट्समध्ये सुद्धा जेवढं वॉटर बाहेर निघेल तेवढंच वॉटर ऍब्झॉर्ब होईल रूटकडनं. हे इक्वेशन लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे ट्रान्सपिरेशनचं इक्वेशन ऍब्झॉर्प्शनशी लावायचं आहे. देन यू कॅन गेट द मेकॅनिझम क्लिअर. तर आता नीट लक्षात घ्यायचंय, इथे आपण फीचर काय पाहतोय, कोनिफर प्लांट. कोनिफर प्लांटचं फीचर काय आहे की लीफ कशा आहे, निडल सारखे आहे. आता निडल सारखे आहेत लीफ, पण काही मॅक्झिमम याच्यामध्ये आपण जनरल लीफ कसं पाहतो, ब्रॉड लीफ पाहतो. तर ब्रॉड लीफवर काय म्हटलंय मी की स्टोमॅटा प्रेझेंट असणार आहे आणि स्टोमॅटातून वॉटर लॉस जास्त होणार. आता निडल लाईफ लीफ असल्यामुळे स्टोमॅटा कशा असतील, संकन असतील. त्यामुळे ते संकन स्टोमॅटा असेल, श्रिंक असेल, तर त्याच्यातून वॉटर लॉस जास्त होणार नाही. त्यामुळे कोनिफर हे जे आहे ही कॅटेगरी काय करण्याचं काम करते की वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्याचं काम करते. त्यामुळे ड्राय कंडिशन मध्ये पण ते राहू शकतात. त्यामुळे ते वॉटर लॉस होऊ देणार नाही जास्ती प्रमाणात, कारण की त्याचे स्टोमॅटा शंकन आहे आणि लीफचं स्ट्रक्चर कसं मॉडिफाईड झालेलं आहे, निडल सारखं. त्यामुळे वॉटर लॉस जास्त प्रमाणात तिथे होणार नाही. जे काही वॉटर आहे ते बॉडीमध्ये मेंटेन होईल, व्हॉट एव्हर इट इज ऍब्झॉर्ब. तर या पद्धतीने ही कोनिफरची स्पेशालिटी आपण हे डिटेलमध्ये पाहिली. स्टेम मध्ये तुम्हाला मी म्हटलं की स्टेम कसं आहे, इरेक्ट आहे, एरियल सॉलिड आहे, सिलेंड्रिकल आहे चांगला, आणि सेकंडरी ग्रोथ म्हणजे त्याचा गर्थ वाढणार. सेकंडरी ग्रोथ आहे म्हणजे जे फक्त सायकस मध्ये कसं आहे ते अनब्रांच आहे, पण कोनिफर मध्ये ते ब्रांचिंग आहे. कोनिफरची स्पेशालिटी आपण पाहिली की लीव्स कशा आहेत, निडल सारखे. पुढे पण इथे आलेला आहे, तोच पॉइंट इथे एक्सप्लेन केलेला आहे. लीव्स आर म्हणजे निडल लाईक इन केस ऑफ द कोनिफर, त्याला स्पेशली आपण कोनिफर म्हणतो. आणि निडल सारख्या का झालेल्या आहे, कारण वॉटर लॉस प्रिव्हेंट होतो त्यामुळे. आणि सो दिस इज द स्पेशल फीचर ऑफ द पायनस ऑर कोनिफर प्लांट. तर लीव्स आहेत, अजून लीव्स, आता हा अजून एक पार्ट आहे. स्टेम आपण पाहिलं मोस्टली इरेटेरियल सॉलिड सिलेंड्रिकल, रूट पाहिले टॅपरूट. त्याच पद्धतीने लीव्स कशा आहेत तर डायमॉर्फिक म्हणून म्हटलेलं आहे. डायमॉर्फिक याचा अर्थ काय, दोन प्रकारच्या, डाय मीन्स टू, मॉर्फोलॉजिकली टू टाइप्स ऑफ द लीव्स आर देअर. लीव्स या दोन प्रकारच्या याच्यामध्ये फाइंड आउट होईल. एक म्हणजे फोलिएज लीव्स म्हटल्या जातात. दीज आर ग्रीन, सिंपल, निडल लाईक ऑर पिन्नेटली कंपाऊंड. ओके, काही याच्यात निडल लाईक आहे तर काही याच्यात पिन्नेटली कंपाऊंड आहे. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या लीव्स आहेत त्याला म्हणतात स्केल लीव्स. दीज आर स्मॉल मेम्ब्रेनस अँड ब्राऊन लीव्स. स्मॉल मेम्ब्रेन्स पूर्ण याच्यावर जर तुम्ही बघितलं स्ट्रेमवर, तशा छोट्या छोट्या लीव्स असतात ब्राउनिश, त्या स्केल लीव्स. सायकसवर पण तुम्हाला फाइंड आउट होईल. सायकसचं पण प्लांट पहा, अशा स्केल सारख्या लीव्स आहेत त्याच्यावर, त्या ब्राऊन लीव्स आहेत. याला स्केल लीव्स म्हणजे या दोन प्रकारच्या लीव्स आहेत. एक म्हणजे फोलिएज, फोलिएज लीव्स म्हणतात. दीज आर द ग्रीन, याचा अर्थ का म्हणजे अर्थात त्याचं फंक्शन असणार आहे फोटोसिंथेसिस. ओके, आणि दुसऱ्या ज्या लीव्स आहेत त्या अशा स्केल सारख्या छोट्या छोट्या ज्या ओव्हरऑल प्रोटेक्शन देतात, ज्या ब्राऊन कलरच्या आहे. सो स्केल लीव्स आर द स्मॉल मेम्ब्रेनस अँड द ब्राऊन. त्यामुळे नॅचरली याचं काम प्रोटेक्शन आहे. आणि फोलिएज ज्या ग्रीन आहे त्यामुळे त्या फोटोसिंथेसिसचं मेन काम करणार. अशा पद्धतीने दोन प्रकारच्या लीव्स आहेत. मोठ्या फोलिएज लीव्स आहेत ज्या फोटोसिंथेसिसचं काम करणार. काही याच्यामध्ये पायनस सारख्या याच्यामध्ये निडल लाईक स्ट्रक्चर किंवा कोनिफर आपण म्हणू त्याच्यामध्ये निडल लाईक स्ट्रक्चर दाखवतात आहे. आणि काही ज्या दुसऱ्या प्रकारच्या ज्या लीव्स आहेत त्या पूर्ण सायकस तुम्ही जर डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला दिसेल की स्केल, पूर्ण स्केल सारख्या ज्या लीव्स आहेत त्या अतिशय स्मॉल मेम्ब्रेनस आणि ब्राऊन कलरच्या असतात. अशा दोन प्रकारच्या लीव्स असल्यामुळे हे प्लांट्स कसं आहे लीव्सच्या बाबतीत डायमॉर्फिक आहे. अजून आपण स्पोर्स बघू. स्पोर्स आर प्रोड्युसिंग मायक्रोस्पोरोफिल मेल अँड मेगास्पोरोफिल फिमेल म्हटलं गेलेलं आहे. स्पोर्स आणि रिप्रोडक्शन साठी पुढचा जो पार्ट आहे दॅट इज द स्पोर्स. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे या ज्या स्मॉल लीव्स आहेत त्या स्मॉल लीव्स आहेत त्या एकत्रित येऊन या छोट्या छोट्या काही ठिकाणी या प्लांट्सवर कशा पद्धतीने स्ट्रक्चर फॉर्म झालेले आहे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ज्या स्मॉल लीव्स आहेत त्या अशा म्हणजे स्पायरली त्या एकत्रित एक हे येऊन ग्रुप तयार करून एक मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फॉर्म करतात स्मॉल लीव्स, ज्याला की आपण म्हणतो मायक्रोस्पोरोफिल. मायक्रो म्हणजे स्मॉल. ज्या छोट्या छोट्या लीव्स आहेत त्या एकत्रित येऊन असा एक कोन सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात, त्याला कोन पण म्हणतात किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पण म्हटला जातो. दॅट इज कॉल्ड एज द मायक्रोस्पोरोफिल. इथे मेल दिलेले स्पोरोफिल लीव्स. हे जे मायक्रो म्हणजे स्मॉल, स्मॉल लीव्स एकत्रित येऊन असा जो
कोण सारखं स्ट्रक्चर फॉर्म केलं जातं त्याला म्हटलं जातं मायक्रोस्पोरोफिल मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि ज्या मोठ्या लिव्ज आहेत मेगा किंवा मॅक्रो, तर मॅक्रोस्पोरोफिल एकत्रित येऊन असं कोण सारखं स्ट्रक्चर फॉर्म केल्या जातात त्याला आपण म्हणतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता इथे थोडंसं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स हे नावं आहेत. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये ब्रायोफायटा आणि याच्यामध्ये आपण नावं कसे घेतले, अँथेरिडियम इज द मेल, आर्किगोनियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अँथेरिडियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, आर्किगोनियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता इथे जिम्नोस्पर्म मध्ये कसं आहे, मायक्रोस्पोरोफिल मेगास्पोरोफिल. तर मायक्रोस्पोरोफिल लक्षात घ्या, मायक्रोस्पोरोफिल हे डीप डिस्क्रिप्शन आहे, कारण की त्याच्यामध्ये स्पोरोफिल म्हणजे लिव्स, मायक्रो म्हणजे स्मॉल, नावातच दिलेलं आहे. स्मॉल लिव्ह सगळ्या एकत्रित येऊन जे स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे त्याला आपण म्हणलं गेलेलं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि मेगास्पोरोफिल म्हणजे ज्या मोठ्या आहेत त्या एकत्रित येऊन जे कोन सारखं स्ट्रक्चर फॉर्म केलं गेलेलं आहे त्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हटलं गेलेलं आहे. आता पुन्हा एक पॉइंट लक्षात घ्यायचंय की याच्यामध्ये त्याला 2-3 नाव आहेत. एक तर त्याला मेल कोन, मायक्रोस्पोरोफिल मेल आहे ना, तर मेल कोन म्हटल्या जाते. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला सिंपल याच्यामध्ये मेल कोन म्हणून पण कन्सिडर केल्या जाते, मेल कोन, फिमेल कोन असं म्हटल्या जातं. मेल कोन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल कोन म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मेल कोनला अजून दुसरं नाव आहे, दॅट इज कॉल्ड स्ट्रॉबिलाय. स्ट्रॉबिलाय, स्ट्रॉबिलाय म्हणून पण म्हटलं जातं. मेल स्ट्रॉबिलाय, फिमेल स्ट्रॉबिलाय, अशा पद्धतीने या टर्मिनॉलॉजी आहे. किंवा सिम्पली आता आपण याला म्हणतो की मेल फ्लावर पण म्हटलं जाते, फिमेल फ्लावर पण म्हटलं जातं. या टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. मायक्रोस्पोरोफिल छोटे छोटे लिव्स एकत्रित येऊन जे कोन सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात त्याला म्हणतात मेल कोन, आणि लार्ज लिव्स पासून तयार होणारं फिमेल कोन. कोनलाच दुसरं नाव आहे स्ट्रॉबिली. ओके, दिस इज द स्ट्रॉबिलाय देन. आणि तिसरं महत्वाचं, त्याला मेल फ्लावर, फिमेल फ्लावर असंही रिप्रेझेंट करतात, कारण की फ्लावर ही स्पेशल नेक्स्ट अँजिओस्पर्मीची पुढचं एक ऍडव्हान्स फीचर आहे. आणि तिकडे अँजिओस्पर्मी मध्ये आपण काय शब्द वापरतो मेल आणि फिमेल साठी, अँड्रोशियम मेल, गायनोशियम फिमेल, हे तुम्हाला फॅमिलियर आहे. सो दिस इज ऑल अबाउट, आय हॅव जस्ट एक्सप्लेन इन डिटेल्स अबाउट द हे जे नावं आहेत त्या काही टर्मिनॉलॉजी इथे रिपीट केलेले आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा ऑब्झर्व करून हे टर्मिनॉलॉजी क्लिअर करू शकता. तर तुम्हाला हे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहे की कोण कशा पद्धतीने फॉर्म होतात, किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण कशाला म्हणतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशाला म्हणत असतो. आता हे मायक्रोस्पोरोफिल आहे, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये असणार आहे, पुन्हा नीट आता आणखीन त्यातले लक्षात घ्यायचे पॉइंट तुम्हाला माहिती आहे. जसं अँड्रोशियम मध्ये पॉलन ग्रेन असतात, गॅनोशियम मध्ये ओव्हरी एग्स तयार होते, बरोबर आहे. स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, ओव्हरी मध्ये एक तयार होते. हे जे स्ट्रक्चर फ्लावरचं तुम्हाला माहिती आहे तशाच पद्धतीने हे जे अगोदरचे आहेत त्यामध्येही त्या पद्धतीने रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार होत असते. मायक्रोस्पोरोफिल म्हटलं तर मायक्रोस्पोरोफिलच्या आतमध्ये असणार आहे मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया, मायक्रोस्पोरोफिल लीफर असणार आहे. जसं टेरिडोफायटा मध्ये तुम्हाला ते फर्नचं एक्झाम्पल दाखवलं होतं, त्या लीफर कशा पद्धतीने स्पोरेंजिया तयार होतात आणि त्याच्या आतमध्ये स्पोर्स आहे. आता हे ऍडव्हान्स कॅटेगरी आहे फॅलेरोगॅमी, याच्यामध्ये आपण शब्द वापरणार आहे मेल ऍक्च्युअल गमिटला पॉलन ग्रेन आणि फिमेलला आपण एक सेल म्हणतो. आता मायक्रोस्पोरोफिलच्या आतमध्ये असणार आहे मायक्रोस्पोरेंजिया, आणि मायक्रोस्पोरेंजिया आतमध्ये जे स्पोर्स तयार करतात त्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोअर म्हणजेच पॉलन ग्रेन. तसंच फिमेल मध्ये पण मेगास्पोरोफिल, मेगास्पोरेंजिया. मेगास्पोरेंजियम मध्ये कशाची फॉर्मेशन होणार आहे, एक सेलची. ओके, मायक्रोस्पोरोफिल, मायक्रोस्पोरेंजिया, मायक्रोस्पोरेंजिया मध्ये मायक्रोस्पोअर म्हणजेच पॉलन ग्रेन, मेगास्पोरोफिल म्हणजेच मेगास्पोरेंजिया, त्याच्यामध्ये फॉर्मेशन असणार आहे मेगास्पोर्स. सो दिस इज ऑल अबाउट द कम्प्लीट फीचर आणि रिप्रोडक्शन ही पार्ट मी बऱ्याच प्रमाणात तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. स्पोरोफिटिक जनरेशन ऑलवेज अल्टरनेट्स विथ द गॅमेटोफिटिक जनरेशन, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे होत असतं. सो दिस इज ऑल अबाउट. आता हे जे आहेत दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द, ही जी स्लाइड आहे ही इंडिकेट करते, हे बघा, हे तुम्हाला सायकसचा प्लांट माहिती असेल, याच्यावर हे पूर्ण स्केली लीव्ज आहे. स्टेम कशा पद्धतीने या ब्राऊन स्मॉल स्केली लीव्जने बनलेला आहे, आणि या सगळ्या फोलिएज लीव्ज आहे ज्या फोटोसिंथेसिस मध्ये काम करतात. त्यानंतर याच्यामध्ये इथे मेलकोनचं पण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, पा मेलकोन कशा पद्धतीने तयार केलंय. हे मायक्रोस्पोरोफिल जे आहे ते मायक्रोस्पोरोफिल पासून मेल कोन ऑफ द सायकस
दिस इज शोईंग अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ मेल कोन हॅव्हिंग मायक्रोस्पोरोफिल. हे छोटे छोटे ज्या लीव्स आहेत त्या एकत्रित येऊन ओके त्या स्पायरली अरेंज झालेल्या आहे आणि त्याच्यापासून हा एक कोन तयार झालेला आहे. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्यानंतर याच्यामध्ये हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तुम्हाला दिसते मेगास्पोरोफिल ऑफ सायकस. त्याचबरोबर या ज्या लार्जर लीव्ज आहे हा जो आहे मेगास्पोरोफिल फिमेल कोन तयार करतात किंवा मी तुम्हाला म्हटलं मेल फ्लावर म्हणा त्याला फिमेल फ्लावर म्हणा मेल कोन म्हणा फिमेल कोन म्हणा. कोनलाच दुसरं नाव आहे स्ट्रॉबिला मेल स्ट्रॉबिलस फिमेल स्ट्रॉबिलस अशा या टर्मिनॉलॉजी आहे. डिस्क्रिप्शन इज व्हेरी सिम्पल. डिस्क्रिप्शन तुमच्या लक्षात आलं असेल की छोट्या छोट्या लिव्स पासून हा मेल कोन तयार झाले तर मेगास्पोरोफिल म्हणजे लार्जर लीव पासून अशा पद्धतीने फिमेल कोन तयार झालेले आहे. सो दीज आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि याच्यापासून पुढे मग सीड्स तयार होतात. सो दीज आर द सीड्स इथे तुम्हाला दिसतात आहे मोठ्या प्रमाणात. हा अल्गल झोन आहे. याच्यामध्ये हे इंडिकेट केलंय सिंपल. हे जे कोरलाइट रूटचं स्ट्रक्चर आहे कोरलाइट रूट इज द स्पेशल फीचर ऑफ द सायकस. सायकस मध्ये रूटच्या बाबतीत कसे रूट्स आहे तर दीज आर द कोरलाइट रूट. कोरलाइट रूट म्हणजे जे असोसिएशन दाखवतात ब्ल्यू ग्रीन अल्गी बरोबर सायनोबॅक्टेरिया ज्याला सिम्पली आपण म्हणू ब्ल्यू ग्रीन अल्गी. तर हे सगळं नायट्रोजन फिक्सेशन साठी हे मदत करत असतात आणि नायट्रोजन ऍज अ फर्टिलायझर प्लांटला अवेलेबल करून देत असतात कारण नायट्रोजनच्या बेसवरच प्लांटची ग्रोथ होत असते. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज ऑल अबाउट द complete structure of the gymnosperm. We have seen all the features of the gymnosperm आणि त्यातल्या हे जे काही स्पेशल जे पॉइंट्स आहेत त्यावरही आपण फोकस केलं तर हे सगळे लक्षात घ्या.